चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला, दोस्ती 11 या टीमने पहिला सामना जिंकला आणि सेकंड मॅच आपल्याला स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते। मातोश्री 11 आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये आपण पाहिलं तर अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम उंबळे जावळी सोल्जर्स या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। टॉस जिंकलाय टीम अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम उंबळे जावळी सोल्जर्स या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतला गेलाय। बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं टीम मातोश्री 11 या टीमला। एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल। आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र एकत्रित आलाय या स्पर्धेच्या माध्यमातून। 5 जिल्ह्यातील एक खेळाडू मात्र जर खऱ्या अर्थाने एकत्रित येऊन एकीचा संदेश देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सलामीची माध्यमातून वाई परिसरातील खेळाडू अभि सोरट आणि त्याचबरोबर ओमकार शेलार पोलादपूर तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। तर गोलंदाजीच्या मार्कवर जितेंद्र शिंदे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मॅचला होती सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय, लेट्स प्लेचा इशारा आला आणि मॅच नंबर सेकंड आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। पहिलाच बॉल वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही, डायरेक्ट हिट। पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली परंतु अवांतर स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर काहीशी वेगळी घडामोड पाहायला मिळते, अवांतर चेंडू आणि त्यानंतर एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला। दोन्ही फलंदाज अभि सोरट आणि ओमकार शेलार या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून डायरेक्ट हिटचा प्रयत्न। तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते। ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आणि तिसऱ्या पंचांचा इशारा, फलंदाज धावबाद। पहिला धक्का बसतोय टीम अर्थातच मातोश्री 11 वाई या संघाला। एक महत्वाचा विकेट या ठिकाणी गमावला टीम मातोश्री 11 या टीमने। कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं। कॉल कम्युनिकेशन चुकल्यानंतर कठीण काळाला सामोरे जावं लागतं। सामोरे गेला बॅट्समन ओमकार शेलार परंतु त्यानंतर त्याच्या पदरी अपयश पडला आणि पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतो टीम मातोश्री 11 या टीमला। पाहिलं तर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विवेक शिंदे केएसके रोयगाव सहा खेळाडू आपल्याला दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये एक धाव अवांतर स्वरूपामध्ये आली, एक रनने स्कोरबोर्ड ओपन झालं परंतु एक महत्वाचा विकेट गमावलाय टीम मातोश्री 11 या टीमने। रणजित जाधव मिस्टर पीटीपीएल म्हणून ज्या खेळाडूचा बोलबाला त्यांनी मात्र अगदी थोड्यावेळाने 30 वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना धावबाद केला। नवीन फलंदाज क्रमांक 3 वर केएसके महाबळेश्वरचा बाहुबली रुळे वैभव रुळे, संघाचा विस्फोटक फलंदाज विवेक शिंदे। नवीन फलंदाज अगदी सज्ज होतील, पहिला चेंडू खेळतील। पहिला चेंडू विवेक शिंदे अगदी डाऊन द लेग साइड, पंचांचा इशारा, अवांतर चेंडू अगदी सलग 2 अवांतर चेंडूने सुरुवात झाली या डावाची। अर्थातच टीम जावळी सोल्जर्स अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम उंबळे जावळी सोल्जर्स आणि सातारा जिल्हा म्हटलं तर शूरवीरांचा जिल्हा, सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातं आणि जावळी तालुका आणि या जावळी तालुक्यातील अगदी शहीद तुकाराम उंबळे सरांबद्दलची आठवण अगदी 2008 सालचा तो 26/11चा हल्ला आणि त्यामध्ये त्यांनी अगदी केलेली कौतुकास्पद कामगिरी आणि त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय जावळी सोल्जर्स। समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगलाय, चेंडू चाललाय, फिल्डर भरपूर वेगाने धावलाय, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे या मॅच मधला हा पहिला विस्फोटक स्ट्रोक चौकार। हा रिप्ले तुमच्या समोर अगदी केएसकेचा बाहुबली विवेक शिंदे हाय बॅकलिफ्ट लोअर फुल टॉस ऑन ड्राईव्ह अगदी मिड ऑनच्या डोक्यावरून 30 वर्तुळाच्या आतमध्ये 4 धावा प्राप्त केल्यात आणि या फलंदाज विवेक शिंदे आणि वैयक्तिक खातं उघडलंय चौकाराने। संघाची धावसंख्या 6-1 मातोश्री 11 वाई। एक मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। हा बॉल देखील वेग भरपूर होता परंतु
वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पायीचा वेध घेतला गेला. 1 रनने धावफलक पुढे सरसावलं जातं. लीग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव देखील ऍड केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. कौतुक करावं लागेल जितेंद्र शिंदेचं देखील, कारण 2 बॉल आतापर्यंत त्याने रिलीज केली. 6 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु एक मोठा फटका त्याच्या विरुद्धामध्ये आला. परंतु एक चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न विवेक शिंदेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा स्क्रीनवर हे दृश्य आपण पाहिलं या मैदानाचं. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. चेंडू चाललाय क्रिकेटमध्ये, या बॉलला माफी नसते. ही चुकी केली जितेंद्र शिंदेने, परंतु या चुकीला माफी दिली नाही बॅट्समनने. बॅट्समन अभि सोराच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. सरळ 4 रनसाठी हा चौकार. फॉलिंग स्वीप, बैठक फटका. अगदी सूर्यकुमार यादव सरांची आठवण करून देणारा हा फटका. अभि सोरट, मॅन फ्रॉम कोंडवली 11 वाई तालुका. आणि काय सुरेख फटका पाहायला मिळाला. अगदी या फटक्यासाठी जाणला जातो हा फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी, परंतु पुनरागमन करावं लागेल जितेंद्र यांना. जितेंद्र गोलंदाजी करत असताना भोर तालुका शिवतेज क्रिकेट क्लब वेळगावचा हा खेळाडू. हा बॉल देखील वेग भरपूर होता, परंतु दिशा भरकटली. लवकर आपण पाहिलं ना, ज्यावेळेस आपण गोलंदाजी करतो त्यावेळेस वेगाबरोबरच दिशा देखील तेवढीच महत्वपूर्ण असते. आणि ज्यावेळेस दिशा भरकटते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. तेच चित्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. दिशा आणि दशा यामध्ये फक्त वेलांटीचा फरक असतो, परंतु तुमची या गोलंदाजी दशा ठरवेल का लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अगदी या चेंडू काहीसा खाली राहिलाय. इट्स कॉल्ड सबरिंग डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची होते सांगता 4 चेंडू अखेर, पाराला 1. टीम मातोश्री 11. कौतुक करावं लागेल यशांना गोलंदाज जितेंद्रचं देखील. एक निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील त्याने रिलीज केला. या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर पद्धतीचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावतोय, तोपर्यंत सरळ 4 रनसाठी थेट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने मानवंदना देणारा आणखी एक मोठा फटका, चौकार. 5 चेंडू अखेर 16ला 1. मातोश्री 11. अभि सोरट अगदी सलगचा दुसरा चौकार. फुललेचा चेंडू खोदून काढला आणि चांगली बॅकलिफ्ट अगदी अभि सोरट यांच्या माध्यमातून. वाई तालुका अभि सोरट कोंडवली 11 गावचा हा खेळाडू. आणि या सामन्यामध्ये अगदी जितेंद्र यांनी अवंतर धावा दिल्यात आणि त्या व्यतिरिक्त अगदी 16 धावा खर्च केल्यात. 1 टू गो. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू. शेवटचा बॉल, अप्रतिम दर्जाचा फटका. डीप कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केला. फिल्डर भरपूर वेगाने धावलेत, परंतु संघर्ष पहा या क्षणाला, कारण धावा वाचवायच्या आहेत जावी शोल्डर्स या टीमला, परंतु त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली. जिथे चौकार होता तिथे मात्र धावा वाचवल्या. 3 धावा भरपूर वेगाने पूर्ण केल्या आणि 3 रनच्या साह्याने टीमची धाव
अभित सोरड 5 चेंडू नाबाद 15 धावांवर खेळत असताना अभित सोरड, विवेक शिंदे 2 चेंडू 4 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सुशांत सज्ज होईल. या बॉलवर देखील लाजवाब इनसाइड आउट चेंडू चाललाय थेट 6 रनसाठी हा फ्लाइटेड सिक्सर. अभि नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज 5 जिल्हे एकत्रित झाले. महाराष्ट्र राज्यातील एक प्रगत भाग म्हणून आपल्या पश्चिम महाराष्ट्राला ओळखलं जातं आणि आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने एक दर्जेदार खेळ करण्याचा निर्धार घेतला अभित सोरड. अभित सोरड यांच्या माध्यमातून यांच्या बॅट मधून एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर्स आणि क्रिकेटचा पुस्तकी फटका, डोळ्यांचा पाळणा फेडणारा फटका. 29 ला 1. अभित सोरड 6 चेंडू मध्ये नाबाद 21. अगदी विस्फोटक सुरुवात केली आहे या फलंदाजाने. हा बॉल देखील पुन्हा एकदा बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. कल्पकता भरलेला फटका चेंडू चाला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक मोठा प्रहार हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न फसला गोलंदाज सुशांत. अगदी लेग कटर टाकण्यासाठी तुम्हाला योग्य टप्पा हाताळायला पाहिजे, परंतु यावेळेला हा चेंडू अगदी लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, टप्पा चुकला. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट, डीप एक्स्ट्रा कव्हर, अगदी सीमा रेषा पार. चेंडू जात असताना अभित सोरड. या सामन्यामध्ये अभित सोरड यांनी 7 चेंडूमध्ये 25 धावांची घणाघाती खेळी केली आहे आणि हे पहिला गडी गमावल्यानंतर मातोश्री 11 वाई 1.3 चेंडू अखेर 33 ला 1. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. सुशांतचा हा बॉल पुन्हा एकदा बिग 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 मोठा ब्लास्ट. 6 रनसाठी हा षटकार. सुशांत पाटील ताडवले गावचा खेळाडू स्वराज्य 32 शेळा यांच्यावर केले आक्रमण. अगदी मोठा विस्फोटक फटका. हा पहा ड्रोन व्ह्यू आपण पाहतोय. एनडी म्हात्रे यांच्या माध्यमातून अगदी अभित सोरड या खेळाडूने मात्र या सामन्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा सिद्ध करत असताना काम या वाई तालुक्यातून अगदी कोंडवली 11 संघातून विस्फोटक खेळासाठी जाणला जातो. वाई पश्चिम वाईचं क्रिकेट गाजवलं. आता मात्र पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवत असताना हा खेळाडू नाबाद 31 धावा. पहिलं वैयक्तिक अर्धशतक येईल का? हा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली. अंगाचा वेध मात्र जरूर घेतला. 1-2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी पूर्ण होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 39 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 39 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. हे दृश्य आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यातील विकसित व समृद्ध शहर म्हणजे आपल्या नवी मुंबईची ओळख आज संपूर्ण भारतभर आहे. सुंदर उदयन नगरी म्हणजे साठी वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिला, त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. त्याचबरोबर मी विनंती करेल सन्माननीय शिवाजी चिकणे साहेब, मी विनंती करेल आपण देखील या. आदरणीय सन्माननीय शिवाजी चिकणे साहेब, आमचा संपूर्ण मित्र परिवार पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये उपस्थित राहिला. त्या सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. आणि कॉमेंट्री बॉक्स आणि आमची स्कोर विनंती करेल प्रत्येक मॅचला आपण आता टायमिंग देऊयात आणि मॅच अगदी वेगाने सुरुवात करूयात. स्पेल नंबर 3 आणि महेश ओंबे यांना इन्व्हाइट केलं. पहिलाच बॉल महेश ओंबे यांचा झेलची संधी आहे. फिल्डर तैनात, झेल सुटणं होईल कठीण आणि विवेक शिंदे मात्र जरूर खऱ्या अर्थाने 4 रनवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. मातोश्री 11 या टीमला दुसरा धक्का.
केएसकेचा बाहुबली विवेक शिंदे बाद झालेत. आकाश झुनगरे यांनी टिपलाय झेल. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. अगदी 2 षटकामध्ये ठोस सुरुवात झाली आहे टीमचा विचार करायचा गेला तर अर्थातच मातोश्री 11 आणि त्यामुळे तुम्हाला पुनरागमन करावं लागेल. अगदी पहिल्याच षटक हातात असताना जावली सोल्जर्स संघाच्या माध्यमातून महेश उंबळे बीसीसी केडांबे जावली तालुक्याचा हा खेळाडू आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय. कौतुक करावं लागेल प्रत्येक संघ मालकाचं. अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्या वेळेला शिवाजी बॉस यांच्या अध्यक्षतेखाली अगदी या स्पर्धेची चर्चा सुरुवात झाली. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेने चर्चेने उदाहरण आणलं आणि या प्रत्येक संघ मालकाने आपलं योगदान दिलंय आणि त्यांच्यामुळे आज या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ दिलंय. आपण पाहतोय अगदी आपल्या स्क्रीनवर ड्रोन व्ह्यू आणि या अँडी म्हात्रे यांचं देखील कौतुक करावं लागेल. डोंबिवली गावचे सुपुत्र आणि या नामांकित ड्रोन व्ह्यू म्हणून त्यांची चर्चा केली जाते. चला प्लीज विनंती असेल खेळाडूंना थोडीशी सामन्याला गती द्या. वेळेचा अपव्यय टाळायचा आहे. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज सतीश सनस आयकॉन खेळाडू आहेत. आयकॉन खेळाडू अगदी वाई पश्चिम भाग असू द्या, वाई तालुका असू द्या, सातारा जिल्हा असू द्या आणि आज मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या खेळाडूंनी NMPL गाजवले सतीश सनस ऑन स्ट्राईक. कौतुक करावं लागेल महेशचं देखील. पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट प्राप्त केला. या बॉलवर देखील तीच भूमिका साकारेल की काय. झेल पासून थोडासा दूरवर होता फील्ड परंतु एक धाव देखील 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. सतीश सनस आपल्याला पाहायला मिळते. सातारा टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक चमचमता सितारा देखील सातत्याने आपण पाहतोय. अभित सोरटचं देखील कौतुक करावं लागेल. 10 बॉल त्याने पेस केलेत. 31 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जर या मॅच मध्ये अभित सोरटने अर्धशतक झळकावलं तर टीम ओनर आदरणीय जतीनदादा दनावडे यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज देखील जाहीर झालाय. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 41 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. महेशचं कौतुक करावं लागेल कारण सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 19 रन आल्या. त्यानंतर सेकंड स्पेल मध्ये 20 धावा आल्या परंतु त्यानंतर कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस आहे, या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा जो मानस आहे, या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा जो मानस आहे तो मानस मात्र खऱ्या अर्थाने सत्यामध्ये उतरवलाय. ज्या प्रकारे सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये आतापर्यंत एक विकेट त्यांनी प्राप्त केलाय. या बॉलवर अप्रतिम दर्जाचा फटका नो लुक स्ट्रोक सरळ 6 रन साठी येतोय. हा नो लुक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार सतीश बबन सनस असरे 11 वाई तालुका या विभागातील हा खेळाडू आणि काय फटका पाहायला मिळाला. अगदी या आधीच्या चेंडूवर झेलची संधी होती. महेश उंबळे अगदी गतीमध्ये परिवर्तन हाताळण्याचा प्रयत्न, फ्लिकचा फटका, ज्या प्रकारे बॉटम हँडचा वापर पाहायला मिळाला सतीश बबन सनस. संघाची धावसंख्या अगदी 6 ने पुढे जात असताना 47 ला 2.3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या अगदी झपाट्याने वाढते. 47 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात मातोश्री 11 47 रन आतापर्यंत झाले. ज्या प्रकारे AK47 मधून वेगाने गोळ्या स्वार होतात आतापर्यंत वेगाने धावसंख्या आली. या बॉलवर देखील वेट अँड वॉच चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सतीश सनस नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना त्याच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक धमाकेदार फटका. षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. टीम मातोश्री 11 या टीमच्या स्कोरबोर्डवर रन होताना आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे 53 रन. त्याचबरोबर व्यासपीठावरती आमचे चेंडू सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेंडू पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी पुरवले गेले. अर्थातच पेशवाई साडी सेंटर वाशीचे आमचे प्रोप्रायटर सन्माननीय राहुलजी वनगे शेठ आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय मनोजी जवळ साहेब दोन्ही आमचे मित्र परिवार आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. दोघांचं मनापासून आधी स्वागत. अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील पहिली षटकार हॅट्रिक अगदी कोणाच्या बॅट मधून आली असेल. सतीश बबन सनस मॅन फ्रॉम आसरे 11 वाई अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील पहिली षटकार हॅट्रिक खेचली आहे. 59 ला 2 सतीश सनस. पहिल्या चेंडूवर सतीश सनस यांचा झेल घेण्याची संधी होती, संधी गमावली आहे आणि त्यानंतर मात्र सतीश सनस यांच्या बॅट मधून 3 विस्फोटक घणाघाती दर्जेदार उत्तुंग षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ऑन साइड ला अगदी चेंडू हवेत. कौतुक करेन ओमसाई MTC लाईव्ह कॅमेरामॅन अगदी करण असतील, प्रसन्न असतील आणि अक्षय शेठ म्हात्रे असतील. ज्या प्रकारची क्लिअरिटी, हॅट्स ऑफ आहे. काय फटका पाहायला मिळाला सतीश बबन सनस. 59 ला 2 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. या षटकातला 5 बॉल मध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात महेशने.
या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप कव्हर मध्ये फिल्डर आहे, बॉल जज करेल, उचलून फेकेल, फक्त एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रनच्या सरासरीने टीम मातोश्री 11 या टीमच्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे 2 गडी बाधा. धावगतीने धावसंख्या धावफलकावर 60 ला 2 मातोश्री 11 श्री जतीन विष्णू धनावडे साहेब यांचा संघ मालक अगदी यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या विरोधात अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे जावली सोल्जर्स श्री सुधाकर लोहार साहेब जावली तालुका यांचा संघ. आणि पहिल्याच 3 षटकामध्ये अगदी 20च्या धावगतीने धावा आल्यात. अभित सोरड 10 चेंडू नाबाद 31 आणि सतीश सनस पहिली षटकार हॅट्रिक पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 5 चेंडू नाबाद 21. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजीसाठी पाचारण केलंय. वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाज जितेंद्र शिंदे. 60 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुणे जिल्ह्यामधील बोर तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जितेंद्र शिंदे. भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये, कारण सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा त्यांनी खर्च केल्या आणि त्यानंतर सेकंड स्पेल मध्ये आपण पाहिलं असेल तर सुशांत पाटीलने 20 धावा खर्च केल्या, महेशने तिसऱ्या ओव्हर मध्ये 21 धावा खर्च केल्या. परंतु त्यानंतर या मॅच मध्ये जर पकड निर्माण करायची असेल ना तर जितेंद्र शिंदेला मात्र जरूर खऱ्या अर्थाने एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र जरूर करावं लागेल. जितेंद्रचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आपल्या नावाचा, आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा दर्जा दाखवत असताना अप्रतिम दर्जाचा चेंडू हा रिलीज केला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेग यष्ट्यांचा होतोय आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय टीम मातोश्री 11 या टीमने. कटर अगदी डावकुऱ्या गोलंदाजाकडे असलेला हा नैसर्गिक चेंडू, ज्या वेळेला चेंडू पडला आणि पडल्यानंतर अगदी हा रिप्ले तुमच्या समोर चेंडू पडला आणि नॅशनल लेग कटर अगदी लेग स्टंप उघडून काढला. सतीश सनस 6 चेंडू मध्ये 21 धावांची घनाघाती खेळी करून बाद झालेत. आणि जितेंद्र शिंदे अगदी या जावली सोल्जर संघाचा विचार करायचा गेलं तर ऑप्शन मधील सगळ्यात जावली सोल्जर संघाचा महागडा खेळाडू आहे आणि आपल्या डावकुऱ्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अगदी सतीश सनस यांना बाद केलंय. 60 ला 3. 4थ्या षटकामध्ये मात्र चांगली सुरुवात झाली आहे जावली सोल्जर्स संघाच्या माध्यमातून. जरी 3 षटकामध्ये 60 धावा आल्यात परंतु या षटकामध्ये धावांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असेल. 60 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिल्यानंतर नऊ सर खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे आक्रमण असतात तर एकीकडे संयम. सुरुवातीपासूनच आक्रमकतेच्या भूमिकेमध्ये आपल्याला टीम मातोश्री 11 या टीमचे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळालेत आणि एक चांगली सुरुवात त्यांनी करून दिली. टीम मातोश्री 11 या टीमला न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सतीश पोपळकर आपल्याला पाहायला मिळतो. डावकुऱ्याचा बॅट्समन आहे आणि भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये या बॅट्समन कडून देखील, कारण 60 रन आतापर्यंत झालेत. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला जितेंद्र शिंदेने. हा बॉल देखील पुन्हा एकदा वेग भरपूर होता परंतु विकेट कीपर देखील बीट झाल्यानंतर पंचांचा इशारा देऊ. यस, बाईटच्या स्वरूपामध्ये लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 4 रन. आज चौकार. चेंडू लॉंग स्टॉप रिझनला 4 धावा आणि अगदी धावसंख्या धावफलकावर 64 ला 3. अशा धावा रोखाव्या लागतील प्रतिस्पर्धी टीमला. हा बॉल देखील वेग भरपूर होता परंतु पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धनाजी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी या चेंडू फेल केल्यानंतर स्टंपचा वेध घेत असताना परंतु एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते. सतीश पोपळकर, पोपळकरवाडी, उरबोडी
विभागातील हा खेळाडू आणि त्यांच्या समोर अभित सोरट यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती कसं ठेवता येईल याकडे मात्र सतीश पोपळकर यांना लक्ष द्यावं लागेल, कारण अभित सोरट यांच्या बॅट मधून 10 चेंडूमध्ये 31 धावा आल्यात, म्हणजेच काय तर 310चा स्ट्राईक रेट. अभित सोरट अगदी एक गाव अकराचं क्रिकेट कोंडवली 11 वाई तालुक्यातून गाजवलंय. आज मात्र आपल्या संघासाठी खेळत असताना पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 10 चेंडू 31-65 ला 3 टीम मातोश्री 11. जितेंद्र शिंदे पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे. या मोमेंटला नो बॉलचा इशारा तर जरूर आलाय. फिल्डरच्या माध्यमातून होती ही मिस फील्डिंग. फिल्डर पोचेल परंतु प्रयत्न चांगला राहिला होता. प्रयत्नांना मिळते अपयश आणि त्यानंतर मिळतील 5 धावा. नो प्लस चौकार. अगदी ज्या प्रकारे हा फटका सजवला अभित सोरट. फुललेनचा चेंडू होता, स्लॉट मध्ये होता, अगदी ओव्हर्सचा बॉलर खेळला समोरच्या दिशेने मिडऑन 30 वर्तुळाच्या आतमध्ये झेल सोडला आणि चेंडू देखील सोडला. या 5 धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावर मातोश्री 11 65 ला 3. 70 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्रीडचा बॉल आला क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी बॅट्समनला देखील मिळत गेली. ही संधी मिळाली अभित सोरटला, परंतु हा फ्री हिटचा बॉल एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. लवकर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेशन क्रिकेट भरपूर इम्पॉर्टंट असतं, कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके घेतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक ठेवावं लागतं आणि तीच भूमिका सध्याच्या घडीला सतीश आणि अभित सोरट आपल्या टीम साठी करताना पाहायला मिळतात. यानंतर टॉस साठी आपण तयार राहायचं. अर्धा तास इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. कॅप्टन तयार राहा. या बॉलवर देखील बिगिट केलाय. फिल्डर मात्र खऱ्या अर्थाने प्रतीक्षा करत होता चेंडू उडण्याची, परंतु उंची भरपूर गाठली आणि सरळ फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन 1 बाउन्स हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन अर्थातच कराड ग्रामीण आणि श्री चौनेश्वर 11 दोन्ही कॅप्टन्सचा कॉल तुम्हाला. सो आपण उपस्थित येऊन थांबायचे इथे व्यासपीठाच्या जवळ अगदी येऊन व्यासपीठावरती येऊन थांबायचंय. दोन्ही कॅप्टन्स कराड ग्रामीण आणि श्री चौनेश्वर 11. थँक्यू. यू टू कॉमेंट्री बॉक्स. 75 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. खोलोर पद्धतीचा हा बॉल हलक्यात आणि दिशा दिली, परंतु या क्षणाला मिसफिटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल, परंतु टायमिंग चुकली, कॉल कम्युनिकेशन चुकला. कठीण काळाला सामोरं गेला परंतु पदरी अपयश पडलं आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय. टीम मातोश्री 11 या टीमने बॅट्समन सतीश या ठिकाणी बाद झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 4 गडी बाद 76 धावा 76 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर कंप्लीट. सतीश पोपळकर एक दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच खंत नसेल त्यांना देखील, कारण अभित सोरट यांना स्ट्राईक वरती आणण्यासाठी त्यांनी मात्र आपल्या अगदी गड्याचं बलिदान दिलंय. परंतु कौतुक करेन टीम जावली सोल्जर संघाचा ज्या प्रकारे धावांवरती अंकुश ठेवलाय. 4 षटकाखेर 76 ला 4 अगदी या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या दुसऱ्या सामन्यामध्ये करत असताना टीम मातोश्री 11 वाई संघमालक जतीन विष्णू धनावडे साहेब आणि कौतुक करेन अभित सोरट 12 चेंडू 36 धावा. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील पहिलं वैयक्तिक वैयक्तिक 12 चेंडू 36 धावांवर नाबाद खेळत असताना अभित सोरट. आणि या स्पर्धेतील पहिलं वैयक्तिक अर्धशतक येईल का अभित सोरट यांच्या बॅट मधून? आता मात्र आतुरता असेल प्रेक्षकांना देखील. अगदी जे प्रेक्षक ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडलेत त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व पहिला आणि आजचा पहिला दिवस दुसरा सामना. 4 गडी बाद 76 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजीच्या मार्कवर किशोर काटे आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात आणि या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न करावा लागतो. पहिली मॅच आपण पाहिली, सामना जिंकला टीम दोस्ती 11 32 शिरा या टीमने, परंतु सेकंड मॅच आणि या सेकंड मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हे षटक टार्गेट सेट करणारी ओव्हर आणि गोलंदाजीसाठी किशोर काटेला इन्व्हाइट केले. यस, किशोर महादेव काटे श्रीराम 11 चिखलेवाडी पाटण तालुक्यातील हा खेळाडू अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन सज्ज होतील. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू. किशोरचा पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. स्वतःवर थोडासा नाखुश आहे. बॅटच्या रनर मध्ये
बॉलने वेध घेतला नाही, त्यानंतर थेट फिल्डरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. 13 बॉल आतापर्यंत पेस केलेत बॅट्समन अभित चोरटने आणि 36 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 या पहिल्या पर्वामध्ये अर्धशतक झळकवण्याचा पहिला विक्रम आज अभित चोरटच्या नावावर होईल की काय, हे प्रश्नचिन्ह देखील अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये. परंतु कौतुक करावं लागेल किशोर काटेचं, अप्रतिम दर्जाची कामगिरी आतापर्यंत सुरुवातीच्या या 2 बॉलवर आपल्याला पाहायला मिळाली. येस, किशोर महादेव काटे, श्रीराम 11 चिखलेवाडी, पाटण तालुका. अगदी या वर्षीचा NMPL देखील खेळताना आपण त्यांना पाहिलंय, अनुभव आहे. अंतिम षटक अगदी 2 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, ही चुकी केली किशोर काटेने, परंतु या चुकीला माफी दिली नाही बॅट्समन अभित चोरटने. त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक मोठा ब्लास्ट, हा षटकार. 3 चेंडूचा खेळ झालाय. अगदी धावसंख्या 82 ला 4. अभित चोरट नाबाद 42. फुलटॉस चेंडू आणि क्रिकेटमध्ये चुकला की षटकार ठोकला, हे समीकरण. अभित चोरट 42 धावांवर खेळत असताना या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. अभित चोरट यांना वैयक्तिक अर्धशतकासाठी अगदी 8 धावांची गरज आहे. 82 ला 4. टीम मातोश्री 11 वाई. किशोर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील पुन्हा एकदा बिग 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 हिट केला जातोय. सलग 2 षटकार. अभित चोरट इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अभित चोरट सेट ऑन फायर. 16 चेंडू नाबाद 48 धावा. लोअर फुलटॉस चेंडू अगदी थोडेसे शफल झाले आणि शफल झाल्यानंतर लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा गगनभेदी षटकार. चेक साई ब्रँड वाई अर्थातच अक्षय चोरट यांच्या माध्यमातून 1000चा पुरस्कार येतोय. बॅटिंग करणारा अभित चोरट यांच्यासाठी 50 साठी 1000चा पुरस्कार येतोय. थँक्यू. जतीन धनावडे यांच्या माध्यमातून देखील 3000 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झाला अर्धशतकासाठी. खोलर पद्धतीचा हा बॉल, हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती. 16 चेंडू आतापर्यंत पेस केलेत. 48 रनवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज पहिल्या पर्वामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 या पर्वामध्ये पहिलं अर्धशतक अभित चोरटच्या नावावर होईल की काय, अशी प्रतीक्षा प्रत्येक मायबाप प्रेक्षकाला लागली. परंतु हा बॉल देखील एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल, परंतु या क्षणाला सेकंड रन घेत असताना 3ऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी जरूर केली. येस, तर अंपायर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मात्र दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचं. या इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस, लक्षात घ्या. चला, या टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स कराड ग्रामीण आणि श्री चौनेश्वर 11 थर्ड अंपायर डिसिजन पोहोचवला जाईल. तर आउट आहे बॅट्समन आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 89 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. येस, पेशवाई साडी वाशीचे प्रोप्रायटर सन्माननीय राहुल दादा बनगे अर्थातच या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य देण्यात आल्या, त्याचबरोबर मनोजी जवळ सर त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मित्रपरिवार विनंती करेल या आपण टॉस साठी. कॅप्टन्स कराड ग्रामीण आणि श्री चौनेश्वर 11, बोथ कॅप्टन्स या कराड ग्रामीण आणि श्री चौनेश्वर 11 दोन्ही कॅप्टन्स. येस, वेलकम. मान्यवरांना विनंती करेल या आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे सकाराम शेठ आपण देखील आमच्या सोबत जॉईन व्हायचं आहे. त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर पंकज दादा अर्थातच श्री चौनेश्वर 11 या टीमचे संघमालक. त्याचबरोबर आयकॉन खेळाडू आपण पाहिलं तर मनीष मांढरे, त्याचबरोबर श्री चौनेश्वर संघातून मनीष दादाला खेळताना पाहिल. अमित राज आपण पाहिलं तर कराड ग्रामीण संघातून खेळताना पाहिल. येस राहुल दादा, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस.
PMPL 1.0 आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र असा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. टॉस कोणाचा असेल? श्री चौनेश्वर 11 या टीमचा आहे कॉल आणि स्पिन दी कॉइन. PMPL म्हणजे पश्चिम महाराष्ट्र बोललात तरी चालेल किंवा जय महाराष्ट्र बोललात तरी चालेल, असे दोन नाणे आहेत. स्पिन दी कॉइन. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे PMPL आणि कॉल आलाय PMPL. पहिल्या दोन मॅच मध्ये मनीष कॉल घेतला होता कॅप्टनने जय महाराष्ट्र, ते टॉस जिंकले होते. आता तू कॉल घेतलास PMPL 1.0. तर मी पहिला प्रश्न तोच विषय, PMPL 1.0 कशी वाटते स्पर्धा? स्पर्धा तर खूपच चांगली आहे. आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा घडल्या त्यापैकी ही स्पर्धा टॉपचीच आहे माझ्यासाठी. हा व्यासपीठ खेळाडूंसाठी खूप मोठा बनू शकतो का? इथून खेळाडू घडून मोठ्या स्पर्धेसाठी जाऊ शकतात का? नक्कीच नक्कीच. स्पर्धा खूप मोठी आहे आणि पाहणारे लोक खूप बघणारच आणि यातून जो चांगला घेणार तो चमकणार. आणि दुसऱ्या साईडला टॉस जिंकल्यास महत्वाचा निर्णय. आम्ही गोलंदाजी करू. येस, गोलंदाजी करू. अमित राज दादा, ऑलरेडी काम करून खूप थकलायस तू PMPL 1.0 साठी आणि सज्ज आहेस का आज स्पर्धा खेळण्यासाठी? नक्कीच. मी खूप दिवसापासून या स्पर्धेची, मीच काय सर्वच खेळाडू या स्पर्धेची वाट बघत होते आणि एक चांगला प्लॅटफॉर्म सर्व खेळाडूंसाठी जो आपण उपलब्ध करून दिला आहे, हा असाच प्लॅटफॉर्म पुढे भविष्यात खेळाडू चांगले घडवतील अशी मी आशा व्यक्त करतो. बॅटिंग आणि काय अंदाज आहे स्कोर पाहतोय बॅटिंग करत असताना? प्रत्येक कॅप्टन अंदाजे स्कोर कधी बघत नाही, जेवढे होतील तो करण्याचा प्रयत्न करतो. एक मॅजिकल फिगर असते अशी डोक्यामध्ये, आहे का तुझ्या? येस, एक्झॅक्टली. कारण 40+ म्हणलं की धावांचा डोंगर आणि दुपारचं सत्र आहे, हवा आहे, तर नक्कीच 5 ओव्हरमध्ये 70+ करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनला दिल्या जातील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय श्री चौनेश्वर 11. दे वॉन्ट द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पंकज दादा, PMPL 1.0 सुरुवात झाली आणि कसं वाटते दादा? नाही, खरं तर मी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 संपूर्ण आयोजन कमिटीचं आणि खास करून शिवा जाधव यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण बरेच जणांचं स्वप्न होतं की या पश्चिम महाराष्ट्रातील, साताऱ्यातील किंवा आपल्या घाटावरची लोक एकत्र करण्याचं, परंतु त्याला आजपर्यंत काही यश आलं नव्हतं. पण या संपूर्ण कमिटीनं आज ते स्वप्न साकार केलं. तुमच्या स्पर्धेसाठी आणि तुमच्या नियोजनासाठी खूप खूप धन्यवाद. की चांगलं क्रीडांगण, व्यासपीठ आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या जर टीमा बघितल्या ना तर पूर्ण टीमा एकदम पॅक आहेत. म्हणजे 11 प्लेअर पण मॅच विनर प्लेअर असू शकतो आणि अशा मॅचेस बी होण्याची शक्यता आहे. आता सकाळपासून पाहिलं आपण चांगल्या मॅचेस होत आहेत. सर्व खेळाडूंना आणि आयोजन कमिटीला मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राहुल दादा. थँक्यू सो मच सकाराम सेठ. थँक्यू सो मच मनोज दादा. थँक्यू सो मच. टॉस जिंकला श्री चौनेश्वर 11. दे वॉन्ट द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ही तिसरी मॅच आहे तर मात्र सुरुवात होईल. सेकंड इनिंग मात्र बाकी आहे. सेकंड इनिंग मध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपण लगेच ऐकूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अर्थातच राहुल तिरसाट सर आणि लहू जाधव यांचं समालोचन या मॅचला रंग आणतंय. सेकंड इनिंगला आणखी मजा येईल. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. आणि मी विनंती करेल व्यासपीठावरती अर्थातच सकाराम शेठ आणि पंकज दादा आपण व्यासपीठावरती जरूर यायचंय. थँक्यू सो मच. धन्यवाद. किरण पांडुरंग बसकर सर. अगदी 89 धावांचं लक्ष्य. 2 सलामीचे फलंदाज सज्ज झालेत. षटक क्रमांक 1 पहिला चेंडू. गोलंदाज अतुल भालेकर यांचा पहिला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप. निर्धाव चेंडूचे होते सांगता बनपूर एक्सप्रेस या नावाने हा खेळाडू अगदी सातत्याने चर्चेमध्ये असलेला बनपूर 11 बनपुरी पाटण तालुका आणि आज मात्र पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज झालेत. 89 धावांचं भलं मोठं लक्ष्य. 2 सलामीचे फलंदाज अजिंक्य गोळे आयकॉन आणि त्यांच्या साथीला जितेंद्र. आमच्या कोंडवली गावचे सुपुत्र धनश्री साडी सेंटरचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर आमचे सन्माननीय उत्तमजी चोरस साहेब यांनी अभिच्या खेळीसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे पोहोचवले. थँक्यू सो मच. बुड्डा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसला आणि अतुल भालेकरला मिळते हे पहिलं यश. ज्या विकेटसाठी जाळ मिळलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. अजिंक्य गोळे कोणतेही खाता न खोलता मैदानाच्या बाहेर.
अजिंक्य गोळे आपण पाहू शकतोय कोणतेही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर तो परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतोय कोलर पद्धतीचा हा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग चुकलं आणि एक चांगला झेल या ठिकाणी फिल्डर ओमकार शेलारच्या माध्यमातून टिपला जातोय. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. रणजित तानाजी जाधव मिस्टर पीटीपीएल पाटण तालुका अगदी विसीसी सनबूरचा हा खेळाडू आणि आज मात्र पीटीपीएल गाजवल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सज्ज होईल. 89 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. अगदी एकाच तालुक्यातील 2 खेळाडू आमने सामने गोलंदाजी मार्कवर बनपूर एक्सप्रेस साताऱ्याचा मलिंगा म्हणून प्रचलित असलेला हा खेळाडू आणि त्यांच्या दुसऱ्या अगदी बॅटिंग स्ट्राईकवर आपण पाहतोय मिस्टर पीटीपीएल रणजित जाधव. ही लढाई मात्र रंगेल. 89 धावांचं लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाहीये. अतुल भालेकर यांचा चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्न अगदी पंचांचा इशारा अवंतर चेंडू व्हाईट बॉल पंच म्हणून अगदी प्रदीप शिंदे सर घाटकोपर भटवाडी आणि सुबोध गडसे सर करिवड विभागातून अगदी नवी मुंबईतील नामांकित पंच आज नवी मुंबई नगरीमध्ये दाखल झाले. एक गडी बाद 1 रन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा अतुल भालेकर या ठिकाणी सज्ज होतोय. या मोमेंटला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. संकेत पालटेने टिपला हा झेल आणि ज्या बॅट्समन कडून सर्वाधिक अपेक्षा होती त्या अपेक्षांचं रूपांतर झालंय नैराश्यांमध्ये आणि दुसरा बॅट्समन गमावलाय टीमने. गोलंदाजी करणाऱ्या टीम मध्ये सध्या आपण पाहतो की एक्स्ट्रा खेळाडू खेळवला जातोय जो 12th मॅन होता आणि त्याला मैदानामध्ये खेळण्यासाठी यावे त्या टीमने घेतलेला. सो हा निर्णय त्यांनी कमिटीला विचारून घेतलेला आणि एक्स्ट्रा खेळाडू आता त्यांच्या संघामध्ये खेळत आहे. 2 गडी बाद आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळाले. 1 रन वर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि ऑन हॅट्रिक वर आहे गोलंदाज अतुल भालेकर. विकेट हॅट्रिक प्राप्त जर केली तर जतीन दादा दनावडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर केले. बनपूर एक्सप्रेस साताऱ्याचा मलिंगा अतुल भालेकर अगदी पहिल्या षटकामध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना NMPL गाजवली आहे. अगदी सातारा प्रीमियर लीग सातारा 11 मधून खेळत असताना तन्वी 11 कोपर खराडी खुल्या गटातील व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव आहे. फलंदाजी स्ट्राईकवर अमित वरे वाई तालुका कोबरा कुसगाव संघाचा खेळाडू. समोर बनपूर एक्सप्रेस अगदी पहिल्या षटकात 2 धक्के दिलेत. अतुल भालेकर यांनी खोलून काढण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळला. एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न झालाय आणि सहजरित्या 2 धावा अगदी फलंदाज अमित वरे आणि जितेंद्र यांच्या माध्यमातून प्राप्त केल्यात. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 3-2. सध्याच्या घडीला एक मोठं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मोठे फटके देखील जरूर येणं इम्पॉर्टंट असेल कारण 26 बॉलचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे आणि 86 धावा या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. एक चांगली पार्टनरशिप करायची या दोन्ही बॅट्समनना. यस प्रिन्स सर चांगली भागीदारी करावी लागेल कारण तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल ना तर एखादी छोटीशी भागीदारी करावी लागेल तर तुम्ही विजयाच्या प्रगतीपथावर जाऊ शकता. आणि हे पहा ओम साई MTCच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर अगदी 4 प्रकारे तुम्हाला क्षणचित्र दाखवली जात आहेत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी स्पर्धा आपण पाहताय ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून. अतुल भालेकर वेगवान प्रकारचा चेंडू अगदी परफ्यूम डिलिव्हरी निर्धाव चेंडूची होते सांगता. कौतुक करावं लागेल अतुलचं देखील जी जबाबदारी त्याच्यावर दिली. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. शरीरापासून थोडासा दूरवर होता. लाईन मिस केली आणि डॉट बॉलची समाप्ती. सर साताऱ्याचा मलिंगा म्हणून का माझं नाव चर्चेमध्ये असतं. अगदी त्यांची ऍक्शन पास साइड आर्म ऍक्शन वेग चांगला आहे टप्पा चांगला आहे आणि अगदी प्रभावित गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 1 to go. शेवटचा चेंडू स्ट्रोक स्वीप केलाय. अगदी स्क्वेअर लेग 30 वर्तुळाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. कोणतीही धाव प्राप्त होणार नाहीये. शेवटचा चेंडू होतोय निर्धाव. पहिल्या षटकाखेर टीम चावली सोल्जर्स 89 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3-2.
जरूर मोठा आहे, परंतु आता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना फलंदाजी स्ट्राईकवर आपण पाहतोय. फलंदाज जितेंद्र, डीपला स्क्वेअर लेग आहे, वाईडिश लॉंग ऑन, आणि या वाईडिश लॉंग ऑफ आपण पाहतोय. तिसऱ्या वर्तुळाच्या वर बॅकवर्ड पॉइंट, सिलिया अगदी फाईन लेग, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू अगदी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि सिंगल वर फलंदाज जितेंद्र यांना समाधान मानावं लागेल. या सिंगलने संघाची धावसंख्या 4-2. एक महत्वाचा नियम आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय. ड्रिंक ब्रेक मध्ये कॅप्टन पाणी घेऊन जाणार नाही, लक्षात घ्या. कारण की आतापर्यंत हे घडलेलं नाहीये आणि इथून पुढे घडू नये यासाठी आम्ही सांगतोय. ड्रिंक ब्रेक मध्ये कुठलाही कॅप्टन खेळाडू पाणी घेऊन जाणार नाहीये. 12वा खेळाडू फक्त पाणी घेऊन जाईल, एक्स्ट्रा खेळाडू फक्त पाणी घेऊन जाईल. तुमच्याकडे प्लेयर्स नाहीये तर आम्हाला सांगा, आणि एक्स्ट्रा खेळाडू जर मैदानामध्ये खेळण्यासाठी गेला तर त्याची संपूर्ण माहिती आम्हाला तुम्ही सांगायची आहे. थँक्यू सो मच. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅटची आतलीकडे घेतल्यानंतर क्षेत्ररक्षक तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये थर्डमॅनला कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारचा चेंडू, सतीश सनस निर्धाव चेंडू. अप्रतिम दर्जाचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सतीश सनसकरनं अतुलने ज्या प्रकारे 3 धावा खर्च केल्या त्याच प्रकारची गोलंदाजी करण्याचा निर्धार. इनसाइड आउट, बॅटची वरची कडा, बॅकवर्ड पॉइंट, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. फलंदाज अमित वरे यांच्या बॅट मधून पीएमपीएल चौकार. टीमचा 12वा खेळाडू बसला होता, त्यांना खेळण्यासाठी आतमध्ये घेतलं. तर ती माहिती आम्ही समोरच्या टीम पर्यंत, बॅटिंग करणाऱ्या टीम पर्यंत पोहोचू शकलो नाहीये. त्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमचा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. इथून पुढे आम्ही अशी चुकी होणार नाही या गोष्टीची जाणीव ठेवून इथून पुढे जर काही चेंजेस खेळाडूमध्ये झाले तर आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व. सतीश सनस फुललेंचा चेंडू अगदी लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह आपण पाहतोय. डीपला लॉंग ऑफ आहे, एक धाव पूर्ण केली जाईल. अमित वरे यांच्या खात्यामध्ये 9-2. टीम जावली सोल्जर्स. मोठे फटके येणं भरपूर इम्पॉर्टंट असेल. टीम अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम मुंबई जावी सोल्जर्स या टीम साठी देखील, कारण जी भूमिका पहिल्या सत्रामध्ये अमित सोरटने साकारली तशीच भूमिका अमित वारे आणि जितेंद्र शिंदेला देखील विजय प्राप्त करण्यासाठी करावी लागेल. सतीश सनस अनुभवी खेळाडू आहेत, आयकॉन खेळाडू. लेट कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला दिशा दिली, अगदी सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरीने तुम्ही मात्र विजयापर्यंत पोहोचू शकत नाहीये. तुम्हाला जर विजय प्राप्त करायचा असेल सर तर मोठे फटके खेळावे लागतील. क्रिकेटमध्ये मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर दुसरीकडे आक्रमकता, आणि आक्रमकतेचा पवित्रा सध्याच्या घडीला स्वीकारावा लागेल टीम जावी सोल्जर्स या टीमला. सतीश सनस 1 to go. शेवटचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अगदी लेग कटर प्रकारचा चेंडू, चेंडूमधील वेग काढून घेतला. निर्धाव चेंडूची होते सांगता. 2 षटका अखेर जावली सोल्जर्स 10-2. 18 चेंडू 79 धावांचं भलं मोठं आव्हान. अगदी अतुल बालेकर कॅप्टन 26 साठी त्याच्या प्रति प्रेम करणारे अर्थातच आरवी डेव्हलपर्सची सर्व पैलवान समीरभाई दिघे साहेब यांच्या माध्यमातून त्याच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेला आहे. थँक्यू सो मच. 2 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा स्क्रीनवर आपण हे दृश्य पाहतोय. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं देखील, कारण जे स्वप्न त्यांनी पाहिले ना ते स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यामध्ये देखील उतरवलं. रमला जो माणसांमध्ये, ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं की शिवाभाऊ जाधव माणूसच आपला. त्यांनी घेतलेली मेहनत, संपूर्ण आयोजक कमिटीने घेतलेली मेहनत, आणि ती मेहनत मात्र आज खऱ्या अर्थाने सत्यामध्ये उतरत असताना त्यांचं स्वप्न आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. अतुल जगन्नाथ भालेकर बनपूर एक्सप्रेस, अगदी मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, 3 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद केले. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन अगदी मुख्य व्यासपीठ एंड कडून सज्ज होतील अतुल भालेकर. 18 चेंडू 79 धावा. अगदी अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम मुंबई जावली सोल्जर्स संघाला. आणि फलंदाज जितेंद्र आणि अमित वरे यांना मात्र आता हात खोलावे लागतील. आता तुम्हाला जर विजयापर्यंत जायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. तिसरं षटक, पहिला चेंडू अतुल भालेकर यांचा फुलेचा चेंडू ओव्हर्स बॉलर खेळलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला चेंडू जाईल सीमारेषा पार. फलंदाज
PMPL चौकार. नजरहटी आणि दुर्घटना घटी असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. फिल्डरच्या माध्यमातून गोलंदाजीच्या मार्कवर अतुल आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. वेग भरपूर होता, समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न झाला, फिल्डर भरपूर वेगाने धावत आला परंतु जजमेंट चुकला आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जितेंद्र शिंदे शिवतेज क्रिकेट क्लब वेळू भोर तालुका आणि आता मात्र त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. धावांची आता गती मात्र अगदी वाढत चालय. रिक्वायर्ड रन रेट 26.47. अगदी भलं मोठं आव्हान. अतुल भालेकरांचा वेगवान चेंडू अपील केली जाते आणि पंचांनी अपील उचलून धरले. फलंदाज पायचीत स्वरूपात बाद. फलंदाज जितेंद्र शिंदे बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल ज्या प्रकारे हा बॅट्समन बाद झाला. ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय 4 बॉल त्याने पेस केले, त्यामध्ये एक चौकार त्याने लगावला आणि 6 रनवर तो बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक रेट जर आपण पाहिलं तर 150चा स्ट्राईक रेट देखील आपल्याला पाहायला मिळते. मेगा स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले. लाईन चांगली होती, प्रभावित करणारा बॉल रिलीज केला गेला. थोडासा आखूड पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खेळण्यासाठी दबाव वाढला आणि ते पायाचा वेध घेतला. लाईन चांगली होती आणि लेग विपरच्या साह्याने हा बॅट्समन क्रमांक 3 या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे जावली सोल्जर्स. अगदी या तुकाराम ओंबळे सरांबद्दलच्या आठवणी खूप काही आहेत. 26/11चा तो हल्ला, त्यानंतर त्यांनी अगदी दाखवलेलं आपलं शौर्य आणि त्यांना मरणोत्तर अशोक चक्र हा भारत सरकारचा पुरस्कार देखील म्हणून गौरवण्यात आला आणि या चौपाटीवर त्यांचा स्मरणार्थ एक पुतळा देखील उभारण्यात आलाय आणि या संपूर्ण सातारा जिल्हा जावली तालुक्याचा अभिमान शहीद तुकाराम ओंबळे सरांच्या आज मात्र पवित्र स्मृतीला अभिवादन करत असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जावली सोल्जर्स. सुधाकर लोहार साहेब संघ मालक, परंतु संघ अडचणीत आहे. आता तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायचा आहे. नवीन फलंदाज क्रमांक 5 वर सुशांत पाटील, समोर अतुल भालेकर सज्ज होतील. अतुल भालेकरांचा फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. फलंदाज यष्टीरक्षक दोघांना चकवून चेंडू जाईल सीमारेषा पार. 9+4 येतोय. PMPL चौकार. अशा चुका रोखाव्या लागतील मातोश्री 11 या टीमला, कारण ज्यावेळेस तुम्ही अशा चुका करताना त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स हा देखील कमी होत असतो अशा गोलंदाजीच्या माध्यमातून. परंतु या क्षणाला आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं ना तर नो बॉलचा इशारा देखील पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. फ्रीडची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ऍड झाल्या. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट अतुल भालेकर आणि फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी अगदी फलंदाज सुशांत सज्ज होत असतील. सुशांतांना संधी असेल मात्र या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केलाय. डीपला स्क्वेअर लेग अगदी आहे तैनात. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. रिले फिल्डिंग अगदी ज्या प्रकारे केल्या अजय सावंत. 2 धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या संघासाठी मातोश्री 11. फिल्डिंग करत असताना बॅकअप भरपूर महत्वपूर्ण असतं आणि तीच भूमिका अजय सावंतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सुशांत पाटील ताडवली 32 शिळा तालुक्यातील हा खेळाडू. आक्रमण करावे लागतील कारण 15 चेंडू 68 धावांचं मोठं लक्ष. 3 चेंडूचा खेळ शेष. अतुल भालेकरांचा वेगवान चेंडू ऑन साइडला चेंडू हवेत खेळलाय. काऊ कॉर्नर गणेश शिंदे अगदी आहे तर चेंडू खाली. वेगवान चेंडूवर गेले परंतु झेल जरूर सोडला. इथे मात्र 3 धावा निश्चितच वाचवल्यात आपल्या संघासाठी. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं देखील ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलंय जावली सोल्जर्स. आता मात्र त्यांच्यासाठी परिस्थिती थोडीशी कठीण होत असताना 14 चेंडू 67 धावा. प्रत्येक दोन्ही टीम साठी कारण लक्ष भरपूर मोठं गाठायचं आहे जावली सोल्जर्स या टीमला. अतुल भालेकर वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू अगदी हाताळला जातोय. वेग टाकण्याचा प्रयत्न परंतु दिशा मात्र चुकते. वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. अशा धावा रोखाव्या लागतील मातोश्री 11 या टीमला. या सामन्यामध्ये पकड जर निर्माण करायची असेल, लक्ष थोडंसं दूर आहे परंतु क्रिकेटमध्ये कधीच कुठले लक्ष छोटे किंवा मोठं नसतं. तुमचा विजय भरपूर मोठा असतो आणि त्यासाठी तुम्हाला करावे लागतात ते म्हणजे अत्युन्नत प्रयत्न. 14 चेंडू 66 धावा. 23ला 3 टीम जावली सोल्जर्स. समोर मातोश्री 11 वाई या संघाने फलंदाजी गोलंदाजीमध्ये आपला दबदबा सिद्ध केलाय. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली आहे. डीपला स्क्वेअर लेग आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. चांगलं क्षेत्ररक्षण.
त्याचबरोबर आमच्या खऱ्या अर्थानं पहिल्या क्रमांकाचं प्राइज पहिल्या क्रमांकाचा चषक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं शिवाजी जाधवच्या सातत्याची अध्यक्षाच्या सातत्याने पाठीशी उभा असणार ब्रँड 4141 आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी 500 रुपयाचा पारितोषिक 500 रुपयाचे कॅश ज्यांच्या माध्यमातून देण्यात येईल ते आमचे काळगाव विभागाचे गोल्डन मॅन अर्थातच गोपीदादा सूर्यवंशी शेठ. गोपीदादा शेठ मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या प्लीज. शेठ ब्रँड 4141 अर्थातच गोपी शेठ अध्यक्षांच्या साथीशी सातत्याने पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व पहिल्या क्रमांकाचा चषक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला आणि अर्थात प्रत्येक मॅच साठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला ते काळगाव विभागाचे गोल्डन मॅन अर्थातच गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला. थँक्यू सो मच. 4 महत्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत टीम अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम मुंबई जावी सोल्जर्स या टीमने 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 24 रन 24 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर कंप्लीट आणि समीकरण येऊन ठेपले ते म्हणजे येणारे 12 बॉल आणि आता मात्र 65 धावा पूर्ण करायच्या. प्रति ओव्हर जर आपण रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला ना तर 32.50 ची सरासरी मात्र प्रति ओव्हर लवकर गाठावी लागेल टीम अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम मुंबई जावी सोल्जर या टीमला. सर 12 चेंडू 65 धावांचं लक्ष्य कठीण आहे परंतु अगदी ज्या वेळेला तुम्ही लीग प्रकारचे सामने खेळता तुम्हाला धावांच्या रनरेट वरती लक्ष द्यावं लागेल. पराभव जरूर झाला परंतु तुम्हाला धावगती जो रनरेट असतो तो मात्र तुम्हाला सातत्याने त्यावर लक्ष द्यावं लागेल आणि 12 चेंडू मध्ये देखील त्याच्या माध्यमातून टिपला जातोय. पोलादपूरचा खेळाडू आज जर आपण पाहिल्यानंतर 5 जिल्हे एकत्रित झाले. खऱ्या अर्थाने 5 जिल्ह्यांना एकत्रित करण्याचं काम पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून झालंय आणि खऱ्या अर्थाने मगाशी ज्या प्रकारे किरण सर चर्चा करत होते टॉसच्या वेळी मान्यवरांची त्यावेळी सांगितलं की भरपूर अनेकांनी स्वप्न पाहिली ही स्पर्धा साकार करण्याची परंतु जे पाऊल उचललं ना खऱ्या अर्थाने युवकांच्या गायातील ताईत असलेलं नेतृत्व आणि युवकांच्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे उभं राहणार नेतृत्व म्हणजे शिवदादा जाधव आणि टीमचं कौतुक करावं लागेल. आकाश जुनगरे जावली तालुका पहिला चेंडू बॅटची वरची कडा एका तिजल वॉड कॅच. दिस इज अ कॅच ऑफ द मॅच. सतीश बबन सनसने टिपलाय अप्रतिम अफलातून जेल. फलंदाज आकाश ठरतील गोल्डन डकचा शिकार. बॅक टू मॅक्सिमम पीएमपीएल वेदांत यांच्या बॅट मधून येतोय षटकार. अशीच फटक्याची आतिषबाजी करावी लागेल. वेदांत शिंदेच्या बॅटमधून षटकार आलाय शेवटच्या बॉलवर परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 4 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी पूर्ण झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 31 रन. समीकरण आपण पाहिलं ना तर 6 बॉलमध्ये 58 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. 6 बॉलमध्ये 49 रन करण्याचा विक्रम रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील गणेशपुरी गावच्या प्रथमेश कोविडच्या नावावर आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये परंतु सध्याच्या घडीला आज एक नवीन विक्रम होईल की काय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 या पहिल्या पर्वामध्ये प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. शेवटचे चेंडू आहेत 6 धावा पूर्ण करायचे आहेत. जिंकण्यासाठी टीम अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम मुंबई जावी सोल्जर्स या टीमला त्या म्हणजे 58 धावा. येस मी टॉसचा बॉस अगदी प्रेक्षकांना विनंती करेन जिथे गाड्या आहेत 2 व्हीलर लावल्या त्या गाडीचा आरसा थोडासा बाजूला करायचा आहे प्लीज. विनंती असेल प्रेक्षकांना. अंतिम षटक घेऊन सज्ज होतील गोलंदाज आनंदा मगदुम शाहूवाडी तालुका. मी कौतुक करेन अक्षय कदम सर आपटे गावचे सुपुत्र आहेत. KSK विभागातून बिलॉंग करणाऱ्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आणि अगदी तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि ती आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. 6 चेंडू 58 धावा. पहिला चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू हुक केलाय. चेंडू अगदी फायनलच्या दिशेने जात असताना एकदा पूर्ण केली जाईल. चेंडू जाईल सीमा रेषा पार. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय पीएमपीएल चौकार. सुरुवातीला खऱ्या अर्थाने अशा प्रकारची फटकेबाजी अपेक्षित होती टीम जावी सोल्जर्स या टीमच्या प्रत्येक खेळाडूकडून परंतु आज चौकार देखील पाहायला मिळाला. 5 बॉल आणि 54 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हे समीकरण एक चांगला स्ट्रोक लॉंगलेगच्या दिशेने खेळला बॅट्समन च्या माध्यमातून. आनंदा मगदुम अगदी गोलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत. करण जोशी 11 शाहूवाडी
बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट, क्रिकेटचा पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका फलंदाजाच्या बॅट मधून येतोय. हा PMPL चौकार. वेट अँड वॉच अशी भूमिका साकारली बॅट्समनने. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड चेंडूवर ठेवली. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्टार्स थोडेसे बदलले. बॉटमॅनचा चांगला वापर केला, फक्त दिशा दिली आणि डीप पॉइंटच्या दिशेने हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 39 प्रिन्सर मित्र म्हणेना जावली सोल्जर संघाने धावगतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण लीग प्रकारच्या सामन्यामध्ये तुम्हाला पहिल्या सामन्यामध्ये जरी पराभूत झालात, तुम्हाला दुसरा सामना खेळायचा असतो, तिसरा सामना खेळायचा असतो, परंतु लक्ष असतं ते प्रत्येकाचं धावगतीवर. तुम्हाला धावगतीवर सुधारणा करावी लागेल. मातोश्री 11 संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे गोलंदाजी केल्या, ज्या प्रकारे फलंदाजांनी फलंदाजी केल्या, या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या 88 नोंदवली. अर्थातच मातोश्री 11 वाई. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होत असताना एक धाव पूर्ण केली जाईल या सिंगलच्या मदतीने. जावली सोल्जर्स 40-6. सलग 2 चौकार आतापर्यंत आनंदच्या विरुद्धामध्ये आले, परंतु हा तिसरा बॉल अप्रतिम दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला. कारण कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि लक्ष गाठायचं आहे ते म्हणजे 49 रनचं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहतील. फलंदाज वेदांत शिंदे यांच्या बॅट मधून येतोय विस्फोटक PMPL षटकार. अशी फटके बाजी जर सुरुवातीला केली असते तर कुठेतरी विजयाच्या दिशेने सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाला असतात जावळी सोल्जर संघ. कारण सातत्याने असं नेहमी म्हटलं जातं की तुमची सुरुवात चांगली असेल तर त्याचा शेवट देखील तेवढाच गोड होतो. 46-6. 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. 2 चेंडू 43 धावा. वेदांत शिंदे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिला. ज्या प्रकारे चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय. चांगला चेंडू आनंदा मगदूम यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू अगदी शेष असेल. आता मात्र विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मातोश्री 11 सज्ज झालाय. मातोश्री 11 संघाचा अगदी विचार करायचा गेला तर त्यांचं ब्रीदवाक्य जननी जन्मभूमीच स्वर्गदीप गरियासी, म्हणजेच काय तर आपली माता आणि मातृभूमी या स्वर्गापेक्षाही सुंदर असते. शेवटचा चेंडू विजयाची औपचारिकता. खोदून काढण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला दिशा दिली. डीपला आहे. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. विजय संपादन केलाय टीम मातोश्री 11. 40 धावांच्या मोठ्या फटकाने टीम मातोश्री 11 पहिल्या सामन्यात विजयी झाली. अप्रतिम दर्जाची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. सामना जिंकला टीम मातोश्री 11.